खारघर वसाहतीतील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दूषित व गंजलेल्या टँकरमुळे मिळणाऱ्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात येत असल्याने या प्रश्नावर उपाययोजना व्हावी यासाठी सिडकोचे माननीय व्यवस्थापकीय संचालक आणि अधीक्षक अभियंता यांना खास विनंती निवेदन देण्यात आले. या निवेदनात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची बॉडी स्टेनलेस स्टीलची असावी अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच शासनाला असा प्रस्ताव देण्यात आला आहे, ज्यामुळे भविष्यात स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठ्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. याप्रसंगी माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे, तेजस्वी जगदीश घरत, सहचिटणीस जिल्हा रायगड शेतकरी कामगार पक्ष जगदीश घरत गिरमकर, खारघर शहराध्यक्ष संतोष शेट्टी आणि शेकापचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. माननीय आमदार बालराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या माध्यमातून मी श्री जगदीश घरत, सौ तेजस्वी घरत, सहचिटणीस रायगड जिल्हा, सोनिया मॅडम, खारघर शहर अध्यक्ष काँग्रेस आणि युवा फाउंडेशनचे अभिजित मुडकवल आणि आमचे मित्र भाविन दवे, आज 3 महिने लोटले खारघरमध्ये पाण्याची अतिशय भीषण टंचाई आहे. आम्ही नेहमी निवेदने देतो, आंदोलन करतो. तर असं तिथं जाऊन आम्हाला आढळलं की आज आम्ही अध्यक्षांची भेट घेतली, पण ते अधीक्षक अभियंता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ते रिपोर्ट आहेत, हे सर्व पाणी व्यवस्थित असल्याचे रिपोर्ट आहेत. तर इकडनं जे खारघरचे जे पाणी पुरवठा अधिकारी आहेत, तर त्या पाणी पुरवठा अधिकारी जे रिपोर्ट देत आहेत ते चुकीचे रिपोर्ट देत आहेत. त्याच्यामध्ये ते काहीतरी सरोदे म्हणून आहेत आणि देवरे म्हणून आहेत. आमच्या समोर अध्यक्षांनी तिथे अधीक्षक होते, त्यांनी फोन लावले त्यांना की, तर त्यांनी सांगितलं नाही तुमच्या इथे पाणी बरोबर येतोय, पण आता आमच्या इथे पाण्याचं टँकर जवळजवळ प्रत्येक सोसायटीमध्ये एक सोसायटीमध्ये 15 टन पाण्याचा टँकर दिवसाला येत आहेत. ज्यावेळेस मी अधीक्षक अभियंता त्यांना सांगितलं की आमच्या इथे आता मी वॉचमॅनला व्हिडिओ कॉल करतो आणि तुम्हाला टाकी पाण्याची खाली दाखवतो, तर तुम्ही असे कसे का रिपोर्ट देताय की तुमच्याकडे पाणी बरोबर येतं. तर ते सांगतात आम्ही रिपोर्ट नाही बनवत, आम्हाला खारघरमधून रिपोर्ट येतात. ती देवरे आहेत ते रिपोर्ट आहेत आणि ती काहीतरी ते सरोदे म्हणून आहेत, तर ते रिपोर्ट देतात की पाणी सगळ्यांना बरोबर येतं. पण आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तेजस्वी घरत असतील, तसेच आमचे नगरसेवक अरविंद म्हात्रे साहेब होते, अशोक गिरमकर खारघर शहर अध्यक्ष, मी स्वतः होतो आणि आमचे इतर सहकारी होते. तर या सहकार्याने त्यांना निवेदन दिलं. त्या निवेदनाच्या नंतर असं पुन्हा आमच्या लक्षात आलं की काहीतरी चुकीच्या रिपोर्टमुळे इथे पाणी आपल्याला येत नाहीये. आणि आम्हाला जे सांगितलं जातं वारंवार की बाळगंगाचं पाणी पाठवतो, कुठेतरी तो कर्जतला पोशीर धरण नव्हतं त्याचे पाणी पाठवतो, पण ती अजून सर्व कागदावरचीच गोष्ट आहे. आज आपली 29/7/2025 तारीख आहे. आज 10 वर्षापर्यंत तरी आपल्याला इथे पाणी सुरळीत येणार नाहीये, कारण त्याचं नियोजनच झालेलं नाहीये. तर हे पाणी टंचाईचा उपाय करत असताना यातून दुसरं एक आम्हाला असं एक आढळलं की जे पाणी सप्लाय करतात टँकर्स आहेत ते एवढ्या गंजलेले आहेत, एवढी त्यांची कंडिशन खराब आहे. तर आम्ही एकदाच सोसायटीमध्ये पाण्याचा टँकर मागितला, तर सिडकोच्या माध्यमातून तो टँकर पाठवण्यात आलं. पाणी जर खाली झालं तर ती टाकी पूर्ण पिवळी झाली, त्याची वरची जी ओव्हरहेड टाकी ती सुद्धा पिवळी झाली आणि आमची जी भांडी होती घरातली, जे पाणी साठवण्याची भांडे पिण्याची, ती सुद्धा पिवळी झाली. म्हणजे हे पाणी जल ही जीवन ज्या गोष्टीला आपण बोलतोय ते विष आपल्या टँकरच्या द्वारे आपल्या घरात पाठवलं जातोय. म्हणजे आपण आजारी पडावं आणि पुन्हा आपले जे काय सेव्हिंग असतील त्या हॉस्पिटलला खर्च व्हाव्यात. आणि एवढ्या महागड्या खारघरला हॉस्पिटल्स आहेत, तिथे आपली सेव्हिंग पूर्ण तिथे खर्च होतोय. तर आम्ही आता ते अधीक्षक अभियंता आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना काल पत्र दिलं. महाविकास आघाडीतर्फे पत्र होतं आणि सौ तेजस्वी जगदीश घरत, सहचिटणीस जिल्हा रायगड यांच्या माध्यमातून हे 2 पत्र आम्ही त्यांना दिलं. एक पत्राचं निवेदन होतं की जर पाणी आम्हाला तुम्ही जर मुबलक पाणी दिलं नाहीये तर येत्या 6 तारखेला आंदोलन करण्यात येईल. आणि आम्ही दुसरं निवेदन दिलं की जर हे टँकरचे ते तुम्ही गंजलेल्या टँकरमधून पाणी दिला तर आम्ही त्याच्या विरोधात पण आंदोलन करू, कारण आम्हाला ते टँकर तुम्ही जे पुरवणार आहेत, आमच्या इथे टँकर तुम्ही पुरवले जातात ते टँकर स्टेनलेस स्टील बॉडीचे पाहिजेत.
दूध पिण्यासाठी वस्तू वापरतो तर ते स्टेनलेस स्टील बॉडीचे टँकर असतात. आपला कच्चा तेल असतो त्याचे टँकर स्टेनलेस स्टील असतात. जे काही इतर गोष्टीसाठी टँकर वापरले असतात ते स्टेनलेस स्टीलचे असतात. मग पाण्याची जी व्यवस्था आहे ज्याची आपण दररोजची गरज आहे अशी टँकर मग तुम्ही एकदम गरजलेल्या याच्या अवस्थेत पाठवता. कन्स्ट्रक्शन वॉटर भरलेलं पाणी तुम्ही पाठवता. म्हणून शुद्ध पाणी मिळावं यासाठी काल आम्ही व्यवस्थापकीय संचालक MD सिडकोचे MD यांना निवेदन दिलं. तसेच अधीक्षक अभियंता यांना सुद्धा निवेदन दिलं. लवकरात लवकर ते सांगतात आम्ही यातून सोयी करू, सुधारणा करू आणि तुम्हाला कळवतो. तर ते 5 दिवसात आम्हाला कळवणार आहे. आज आम्ही सिडको भवन येथे MD साहेबांच्या आणि अधिकाऱ्यांच्या माहिती जेव्हा घेतली तेव्हा आम्हाला खरोखर धक्कादायक माहिती भेटलेली आहे की आपले खारघरचे जे सिडको अधिकारी आहेत ते आपली फसवणूक करतात का हा विचार आपल्याला करावा लागेल. कारण त्यांनी सांगितलेली माहिती खोटी आहे किंवा आपण सांगतो ती माहिती खोटी आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी सांगितलं की खारघरला पाणी पुरवठा तो आहे तो एकदम सुरळीत चाललेला आहे, पण तो सुरळीत नसून सुद्धा आम्हाला आंदोलन करण्याची पुरा आज 1 महिने म्हणजे वेळ आलेली आहे. 6 ऑगस्टला आम्ही आंदोलन करणार असं आम्ही त्या दिवशी काल निवेदन देऊन आलेलो आहे. कारण पाण्याची समस्या आहे ती अजूनही सुटलेली नाहीये. पाहायला गेलं तर आपल्या माध्यमातून किंवा कुठल्या इतर पक्षाच्या माध्यमातून जेव्हा आंदोलन करणार त्यावेळेस पाणी येतं, जेव्हा आंदोलन नसेल तेव्हा पाणी येत नाही. याकडे कशा प्रकारे म्हणजे काय रोजच आंदोलन करायला लागेल का अशी आता वेळ आलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीला आंदोलन करावंच लागतंय. म्हणजे आपल्या ज्या आपण प्रॉपर्टी टॅक्स भरा, हे टॅक्स भरा, ते टॅक्स भरून तरी पण आपल्याला जर सुविधा भेटत नसतील तर हे टॅक्स तरी कशाला भरायचे. राहिला विषय टँकरचा, टँकर लॉबी एवढी कार्यरत आहे की टँकर लॉबी कार्यरत असून ते फायदा नाही ना. अरे टँकरची कंडिशन काय आहे त्या आज त्या टँकर अर्धे गळतच जात आहेत, गंजलेले आहेत, फुटलेले टँकर आहेत. त्यांची म्हणजे सुविधा त्या टँकरची पण व्यवस्थित नाही आहे. ज्या टँकरमधून आपण पाणी पुरवठा केला जातो त्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आजारी पडायचे प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे हे हॉस्पिटलला पण आपण बिल भरायचं आहे आणि आपण पाण्यासाठी पण बिल भरायचं आणि आपण आंदोलन मोर्चे पण करत राहायचं. ह्या सुविधा आपल्याला आता एवढ्या वर्षापासून याच सुविधा देत आहेत, बाकी काही करत नाहीत आपल्यासाठी. पनवेल महानगरपालिका असेल किंवा मदतनीस सिडको असेल, स्थानिक नागरिकांचे प्रश्न जे आहेत पाणी असेल किंवा वीज प्रश्न असतील, गटार असतील किंवा मंचाचे प्रॉब्लेम असतील हा सोडवत नाही. एकीकडे 25 ते 30 पाण्याच्या सर्व विभागामध्ये बिल्डिंग बांधतायत, त्याकडे कशा प्रकारे पाहतात? त्या दिवशी निवेदन देण्यात आलं त्यात सांगितलं होतं की ज्या नवीन बिल्डिंग बांधण्यात येतात त्याला CC देण्यात येऊ नये. त्याला कारण हेच आहे की ऑलरेडी ज्या जुन्या बिल्डिंग आहेत त्यांनाच पाणी पुरवठा नाहीये. मग नवीन बिल्डिंगला पाणी पुरवठा देऊन तुम्ही जुन्या बिल्डिंगला का डावलताय? पहिलं जुन्या बिल्डिंगची सुविधा पूर्ण करा. जुन्या बिल्डिंगला पण तुम्ही पाणी देत नाही आहात आणि नवीन बिल्डिंगसाठी CC देऊन म्हणजे त्यांच्याकडे जर असं पैसे भेटतात का असं विषय व्हायला लागलेला आहे की आपण पण टॅक्स भरतोय, ते पण टॅक्स भरणारच आहेत, नाही असं नाहीये. आम्ही पण टॅक्स भरतोय, पण आम्ही ज्या टॅक्स भरतोय त्याच्यामध्ये आमच्या ज्या सुविधा आहेत त्या आम्हाला भेटल्या पाहिजेत ना. टँकरची अवस्था अक्षरशः दयनीय आहे. आमची हीच मागणी आहे. आम्ही काल पण निवेदनामध्ये हेच सांगितलेलं आहे की स्टीलचे टँकर जसे दुधाचे टँकर जे स्टीलचे आहेत तसे आपले पाण्यासाठी पण स्टीलचे टँकर आता ॲडव्हान्स लेवल झालेले आहेत. महानगरपालिकेकडे भरपूर पैसा आहे, मला असं म्हणायला हरकत नाहीये. भले ते सोयी सुविधा नसतील देत पण स्टीलचे टँकर त्यांनी आयोजन करायला काही हरकत नाही. जर तुम्ही नेमलेल्या काही सोसायटीमध्ये पाणी पुरवठा करताय, नेमलेल्या काही सोसायटींना पाणी पुरवठा करताय किंवा काही असेल, जर ते टँकर व्यवस्थित सुधारित कंडिशनमध्ये असले मग ते स्टीलचे टँकर वापरायला काही हरकत नाहीये असं आम्हाला वाटतं.